नाही ते मुलाखतच्या वेळेस बाकी काय बरोबर आहे त्यांचं नाही बिलकुल माझा त्याच्यामध्ये काहीच नाही. माझं प्रेम आहे, प्रेमापोटी म्हणलं तुम्हाला की लोकांनी तुमच्याकडे चौकशी करू नये किती तोड गेला सांगू. माझी मिसेस बालाजी मंदिरातून दर्शन घेऊन जोगाईच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि पाठीमागे त्या नरसिंग तीर्थाजवळ दर्शन घेण्यासाठी महादेवाच्या मंदिरात वगैरे गेली. त्याच्याबरोबर 5-25 बाया वगैरे सगळ्या होत्या. ते मंदिरातून दर्शन घेऊन येताना एक जण बाहेर उभा होता. त्याने दर्शनास केलं आणि मिसेसच्या गळ्यातलं अचानक जोरात त्या मंगळसूत्राला धक्का दिला. धक्क्यानं ते पूर्ण अर्ध मंगळसूत्र मिसेसच्या हातात राहिलं आणि अर्ध चोरीला गेलं. तर मिसेसचं असं म्हणणं की तो पळत गेला आणि 4 व्हीलर मधून पळून गेला. तर तो त्याच्यानंतर जी मिसेसची किंवा तिथल्या बाया ज्या होत्या मंदिराला दर्शन करायला त्यांची थोडीशी मानसिक स्थिती ही झालेली होती. तर ते सगळं बघून मी ही केलं किंवा आपल्याला काही करायचं नाही, कंप्लेंट येते. पण पुन्हा नंतर ते सगळं वातावरण लक्षात येऊन मी साहेबाकडे कंप्लेंट केली. घटनास्थळ कोणतं? जोगाई मंदिर, जोगाईच्या मंदिरात हे झालं. तर त्या दिवशी पुन्हा मी हे केल्यानंतर साहेबांनी एवढी म्हणजे हे केलं, बिल्डिंग लावली त्या ह्याच्यात त्यांच्या ह्याच्यात तत्परतेनं. तर आणि ह्याच्यामध्ये दुसरं काय होतं की हा जे साहेबाचा मी जे सत्कार केला त्याच्यामध्ये माझं म्हणणं म्हणजे एवढंच हे आहे की समजा घरात चोरी वगैरे झाली ती सगळ्याची सामूहिक जबाबदारी असते, पण ते येत नाही. पण ती मिसेसचं मुळे ती एकटी टेन्शन घ्यायला लागली ना. आणि ज्यावेळेस पोलीस कंप्लेंट केली की तिच्या आशा पल्लवित झाल्या की माझं मंगळसूत्र भेटतं काय, की ते जे मिसेसचं जे मनातलं जे मनोगत होतं ते साहेबांनी साफ ठरवलं त्यांच्या कल्पकतेनं, त्यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या टीमनं. तर ह्याबद्दल मी आज साहेबाचा म्हणजे सत्कार, बाकी म्हणजे त्याच्यातलं माझा तेवढंच म्हणजे उद्देश होता. दिनांक 22/10/2025 रोजी सकाळी मला मंदिरातून एक जणाचा फोन आला की असं इथं एक महिलेची चेन स्नॅचिंग झालेली आहे. ते घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण पटकन आम्ही 2 आमचे पोलीस हवालदार काळे आणि चादर यांना सांगितलं की तुम्ही CCTV बघायला सुरू करा. तर CCTV बघायला सुरू करताना ह्याच्यामध्ये सुरुवातीला गाडी दिसत नव्हती आणि त्या गाडीच्या पाठीमागचा नंबरसुद्धा त्यांनी झाकून टाकलेला होता. तपासामध्ये आपण तांत्रिक तपास करून एका ठिकाणून माहिती काढली की असा गाडीचा नंबर आहे, समोरच्या बाजूला सापडा एक नंबर. आणि त्या क्रमांकावर आपण शोध घेत असताना आरोपीचा क्रमांक मिळवून तांत्रिक तपास करून आरोपीला ताब्यात घेऊन खरेदीचा जो चोरीला गेलेली चेन होती ती आपण रिकव्हर केलेली आहे. किती ग्रॅमचं काय? एक साधारणतः 1 तोळ्याच्या आसपास चेन त्यांची 2 तोळे चेन होती, परंतु 1 तोळा त्यांच्याकडे राहिला होता आणि 1 तोळा चोरीला गेला होता. तर उरलेला जो मुद्देमाल आहे 100% जसा तसा आपण रिकव्हर करून त्यांना आरोपी अटक. आणखीन काही त्याच्याकडून उकल होण्याची काही शक्यता? आणखी त्याच्याकडे तपास केलेला आहे आपण, परंतु दुसरे गुन्ह्याचा काही विषय नव्हता. तो त्याचाच पहिलाच गुन्हा होता आणि यापूर्वीचे गुन्हे पण नाही त्याच्याकडे, तरी देखील आपण त्याच्यावर योग्य ती प्रतिबंध कारवाई करत आहोत. कुठला आरोपी हा साधारणतः याचं टोकेवाडी तालुका परळी जिल्हा बीड इथला रहिवासी आहे. दुसरं त्याला जोडून प्रश्न असा होता, काल मंगळवार पेठेमध्ये जी घटना आहे त्या संदर्भात आपण काल कोणी तक्रार दिलेली नव्हती, परंतु आपण त्याला एन्क्वायरीमध्ये ठेवलं आहे. त्याच्याकडे तपास चालूच आहे की तुम्ही केलेले आहेत का, तुम्ही तपास करून त्याच्यावर देखील आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत. एकूण शहराच्या परिस्थितीबद्दल शहरामध्ये साधारणतः आता दिवाळी संपलेली आहे जवळपास आणि आम्ही चांगल्यापैकी चोख बंदोबस्त लावला होता. दरम्यानच्या 8-10 दिवसामध्ये सांगायला चांगली गोष्ट आहे की हा एकच गुन्हा घडलेला होता, तो पण डिटेक्ट झालेला आहे आमचा. आणि इतर गुन्हे आम्ही घडू दिले नाहीत. म्हणजे आमचे बऱ्यापैकी आम्ही चांगले पेट्रोलिंग केल्याचं यश मानवलं. दुसरं सर, तुम्ही मुख्य रस्त्यावरची ट्रॅफिक तुम्ही दुरुस्त केली, मात्र मंडी बाजारमध्ये आजही अनेक वेळा दिवसातून कमीत कमी 10 वेळेला ट्रॅफिक जाम होते. त्या संदर्भात काही तुमच्या ट्रॅफिक जामच्या बाबतीत आपण मंडईमध्ये आमची कारवाई अजून बाकी आहे. साधारणतः नगरपालिका आणि सर्वांना मिळून कारवाई करणं अपेक्षित आहे. पोलीस यंत्रणा केवळ आपण लोकांना बाजूला काढायला सांगू शकतो, परंतु जे काही अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमण नोटिसा सूचना देऊन काढणं अपेक्षित आहे. तरी आम्ही आमच्या परीनं रेग्युलर गस्त करून जास्तीत जास्त वाहतूक सुरळीत राहील त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो.